मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समिती सादर केलेल्या अर्थसंकल्प दुरुस्तीसह स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी तयार केलेला अर्थसंकल्प महासभाला सादर करण्यासाठी सोमवारी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीलाच वादाचे प्रसंग उभे राहिल्यानं सभा चांगलीच वादळी ठरली. मागील सभेत झालेल्या विषयावरून उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या सिडकोतील स्मारकासाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करावी अशी मागणी असताना अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नसल्यानं निधीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांनी पीठासनासमोर अजित पवार यांच्या फोटोसह सभागृहात ठिय्या आंदोलन केले. याचबरोबर नगरसेवकांना सामाल निधीच्या तफावतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेही पोस्टरबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. या गोंधळात ठाकरे गटाच्या भारती ताजनपुरे यांनी महापौरांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता. याच गोंधळात महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी भारती ताजनपुरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत ताजनपुरे यांना 6 महिन्यासाठी महासभेतून निलंबन केले. या गोंधळात महापौरांनी 10 मिनिटांसाठी सभा तहकूब केली. या सर्व गोंधळानंतर स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी सन 2026 ते 2027 या आर्थिक वर्षासाठी रुपये 143.09 कोटी आरंभीच्या शिल्लकीसह रुपये 3,469.13 कोटी जमेचे व रुपये 3,467.28 कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक महापौर हिमगौरी आडके यांच्याकडे महासभेत सादर करत या अंदाजपत्रकावर प्रस्तावना सादर केली. प्रतिनिधी कार्यकाळात अर्थसंकल्प अंदाजपत्रक तयार करण्याची संधी देशाचे पंतप्रधान आदरणीय माननीय श्री नरेंद्रजी मोदी व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मला प्राप्त झाले. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सन्माननीय सर्व आजी माजी खासदार, आजी माजी आमदार तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांनी यांचे देखील सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 अनुसार आयुक्त यांनी महापालिकेच्या जमा खर्चाचा सन 2026-2027 चे मूळ अंदाजपत्रक 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक 2-3-2026 रोजी स्थायी समितीवर सादर केले.
माननीय स्थायी समिती सभागृहात झालेल्या चर्चेनुसार आयुक्त सो यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये महसुली जमा व भांडवली जमा रकमेमध्ये शासनाकडून स्थानिक संस्थांवर 1% मुद्रण शुल्क आदी भाग सुमारे 243.28 कोटी रुपये येणे बाकी आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडून येणारी रक्कम वसूल करण्यासाठी पाठपुरावा करावा. त्यामुळे महसूल उत्पन्नामध्ये वाढ होऊन लोकप्रतिनिधींचे विकास कामं करण्यास निधी उपलब्ध होईल. माननीय स्थायी समितीच्या बैठकीत घरपट्टी वसुलीसाठी प्रशासनास वसुली वाव आहे. मनपाचे घरपट्टीचे येणे रक्कम सुमारे 500 कोटी आहे. मात्र प्रशासनाने वसुलीबाबत केलेला प्रयत्न अपुरा पडल्याने संपूर्ण वसुली होऊ शकलेली नाही. घरपट्टी उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित होते, परंतु 234 कोटीचे उत्पन्न घरपट्टीमधून मिळणार असल्याचे प्रशासनाने अर्थसंकल्पात नमूद केले आहे. घरपट्टी कराची वसुली 90% होणे आवश्यक होते, मात्र प्रशासनाकडून प्रलंबित आहे. त्यामध्ये स्थायी समितीच्या चर्चेनुसार या घरपट्टी कराची वसुली योग्य प्रमाणे झाली तर सुमारे 100 ते 125 कोटीची वाढ आपल्याला मिळू शकते. स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये प्रत्येकाने विकास कामे सुचवलेल्या अनुसार उत्पन्न वाढीवर झालेल्या चर्चेनुसार वसाहतमध्ये आकारणी करून तसेच थकीत घरपट्टी कर वसुली प्रशासनाकडून नियोजनबद्ध करावी. त्यामधून मनपाला 100 कोटीच्या उत्पन्नात वाढ धरलेली आहे. तसेच नगररत्न विभागाकडून विकास शुल्काची रकमेत वाढ होणे आवश्यक आहे. अनेक इमारतीत पूर्णत्वास दाखले दिलेले नाही, त्यामुळे देखील 114 कोटी वाढ होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने त्यावरती काम करून उत्पन्न वाढवण्यास स्थायी समितीवर झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाने आदेशित केलेले आहे. त्याबाबत खात्याने काळजी घेऊन उत्पन्नात वाढ करावी. माननीय स्थायी समिती सभेमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा होऊन आयुक्त महोदय यांनी 2026-27 मधील अपेक्षित जमा झालेली रुपये 3011.85 कोटीमध्ये 457 कोटी रुपये ची वाढ करून 346.3469.13 कोटीची अंदाजपत्रक आकडेवारी घोषित केली आहे. माननीय स्थायी समितीमध्ये याविषयी चर्चा होऊन उपयुक्त प्रमाणे उत्पन्नामध्ये रुपये 457.28 कोटीची वाढ अपेक्षित ठरलेली आहे. शहराच्या विकासाकरिता नगरसेवकांनी सुचवलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांच्या अतिरिक्त बोजा करू नये याची देखील काळजी अर्थसंकल्पात घेतली आहे. या सर्व बाबींचा विचार करत 2026-27 या वर्षात अपेक्षित जमा रुपये 3469.93 कोटी व अपेक्षित खर्च 3437.28 कोटी रुपये गृहीत धरून रुपये 101.85 कोटी स्थितीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. नाशिक शहरातील नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कुठल्याही प्रकारची दर व करवाढ करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात प्रामुख्याने 936 नगरसेवक सुचवलेल्या शहरातील गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने विविध भांडवली व महसुली कामांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. त्याच प्रामुख्याने खालील विकास कामांच्या बाबीसाठी आर्थिक तरतूद केली आहे. शहरातील वाढती रहदारी लक्षात घेता रस्त्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच पाणी पुरवठा विषयक कामे, मलनिसारण, दूध उद्यान विषयाची कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभाग विकास निधीमध्ये माननीय स्थायी समितीच्या सदस्यांच्या सूचना व सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना विचारात घेऊन आवश्यक त्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या अन्वये नगरसेवकांनी उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीमध्ये आवश्यक ती अनुसार कामे हाती घेता येतील. त्याचप्रमाणे माननीय महापौर, माननीय उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता, सर्व गटनेते व मनपातील इतर 936 पदाधिकारी यांची देखील मागण्यांच्या अनुषंगाने उपलब्ध तरतुदीनुसार आवश्यक तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतूद करताना आवश्यकतेनुसार मागासवर्गीय महिला व बाल कल्याण, क्रीडा, दिव्यांग कल्याण विभाग येथील राखीव तरतूद 2026-27 या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी रुपये 1.143.9 कोटी रुपये, आरोग्य शिल्लकीसह रुपये 34
3469.13 कोटी रुपये, जमेचे रुपये 3437.28 कोटी रुपये गाजरमूळ अंदाजपत्रक सादर करण्यात येत आहे. तसेच सन 2026-27 मूळ अंदाजपत्रकानुसार अखेरची शिल्लक रुपये 1.85 कोटी दर्शवण्यात आलेली आहे. सदर अर्थसंकल्प तयार करताना महापौर, सर्व गटनेते, स्थायी समिती सदस्य, ज्येष्ठ सदस्य, नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक, सर्व अधिकारी व वित्त वाहिनी प्रतिनिधी आणि पत्रकार तसेच विविध संघटनांनी नागरिक यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल सभेचे आभार मानून तसेच उपयुक्तबाबीबरोबर सभागृहात सन्माननीय सदस्यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात येऊन 2026-27 अर्थसंकल्प अंदाजपत्रकात दुरुस्तीसह मान्यता द्यावी अशी मी सन्माननीय सभागृहात विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. दरम्यान यानंतर भारती ताजनपुरे यांना सभागृहाची शिस्तभंग कारवाईसाठी सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आले. मात्र सर्व सदस्यांनी ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी महापौर हिमगौरी आडके यांच्याकडे केल्यानं ही कारवाई मागे घेण्यात आली. दरम्यान उशिरापर्यंत अंदाजपत्रकावर चर्चा सुरू होती.